गुड मॉर्निंग सर. मी डायरेक्ट पॉईंटवरती जातो. तुमचं जे काही टार्गेट आहे की आपल्या कंपनीचे शेअर्स प्राइस वाढवणं, त्यासाठी आपल्याला फक्त 3च गोष्टी करायच्या सर. पहिली म्हणजे इन्क्रीज द प्रॉडक्ट व्हॅल्यू ऑफ अवर कंपनी. दुसरी म्हणजे आपले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढवणं. आणि तिसरी म्हणजे ट्रान्सपरन्सी. सर, ट्रान्सपरन्सी प्लेज व्हेरी क्रुशल रोल इन दिस फॅक्टर. सर, मागील गेल्या क्वार्टर्समध्ये आपला जो काही प्रॉफिट वाढलेला आहे तो जर आपण इक्वली शेअर होल्डरमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला तर माउथ टू माउथ पब्लिसिटीद्वारे आपल्या शेअर्सचे प्राइस ऑटोमॅटिकली वाढते, कारण का न्यू शेअर होल्डर्स आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. आणि दुसरं म्हणजे ESG रिपोर्टिंग. सो ESG रिपोर्टिंग आजकाल खूप इम्पॉर्टंट झालं. ESG रिपोर्टिंग म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स फॅक्टर. या 3 फॅक्टर्सवरतीच आजकाल इन्व्हेस्टर ट्रस्ट ठेवतात. या 3 फॅक्टरचं जर आपण छान शोकेसिंग केलं तर आपल्याकडे फॉरेन क्लायंट्स आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स दोन्ही अट्रॅक्ट होते. सो यासाठी मी आपलं एक सोशल मीडिया कॅम्पेन लॉन्च केलेला आहे. या कॅम्पेनद्वारे आपण एक मार्केटमध्ये विश्वसनीय ब्रँड लॉन्च करायचा जो मार्केटचा फेस असेल. या फेसवरती ट्रस्ट ठेवून लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील आणि आपले प्रॉडक्ट्स, आपले शेअर्स बाय करतील. इनडायरेक्टली ब्रँड इमेजचा आपल्या कंपनीला फायदा होईल. असं ट्रस्ट ठेवा. या 3 गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्याकडे बाईंग रेकमेंडेशन तर ऑटोमॅटिक वाढतीलच आणि आपले शेअर्स प्राइस मार्केटमध्ये उंच जातील. थँक्यू.